झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। यांना अजून शुद्ध आलेली नाहीये। 2 सलाईनच्या बॉटल लावून सुद्धा यांना शुद्ध आली नाही म्हणजे यांना सिव्हिअर विकनेस असणार। ठीक आहे, यांना आता विश्रांतीची गरज आहे, पण जर यांना काही लागलं तर तुम्ही लक्ष ठेवा, ठीक आहे? हो, येस। सूर्य, सूर्य, ए चला लवकर लवकर चला। ए त्या आशाला पहिलं गाडीत कोंबायचं कळलं का? आणि पटकन हलवायचंय। तुम्ही काय टेन्शन घेऊ नका। अयो, कुलूप तुटलंय। जा की बघ की आतमध्ये बघा। आता ही बाई कुठे गेली? आपली तिरडी बांधाय घ्या। एक काम धड होईना तुझ्याच्या। तिला इथून रात्री चालवायला सांगितलं होतं ना मी। कशाला स्वतःच डोकं चालवायला गेला तू? डॅडी, रात्री चालवणार होतो, पण एवढ्या रात्री गाडीची जोडीच होईना। पोरखेळ वाटलं तुला? आता हा तुझा हलगर्जीपणा आम्हाला केवढ्यात पडणार आहे कुणास ठाऊक? तर ती हिथून गेली का तिला कोणी हिथून नेलं, पोलिसात गेली का आणखीन कुठं गेली, काहीच अंदाज येणं झाले। आणि तुम्ही रे खाऊन खाऊन पोचलेले वळू, इथून पुढे जिवंत राहायचं असेल तर ती बाई जिथं कुठं असेल, पातळात बी असेल, तिथून आणायचं, माझ्यासमोर उभं करायचं। चला निघा। आमचं चुकलं। ज्या नाही का बाईवर लक्ष देता येत नाही त्यांना घेऊन लिंगोबा शोधायला निघालो आम्ही। आता ही पोलिसात गेली असेल तर ठीक आहे, जेलरकडे गेली असेल तर लय आवडून बसेल। मी इथं दवाखान्यात। मला इथं कोणी आणलं? जोवर तू आम्हाला लिंगोबाचा पत्ता सांगत नाहीस तोवर पाणी नाही मिळणार। जालिंदर, मला किती पण त्रास देईल पण माझा जीव नाही घेणार। जालिंदरला त्याचा फायदा बरोबर माहिती आहे, त्यानंच मला इथं आणलंच ना। नमस्कार रे। आज असं अचानक बोलून घेतलं तुम्ही? आजच्या दिवसभरात एखाद्या बाईला मारहाण केल्याची काही तक्रार आली आहे का तुमच्याकडं? नाही, तशी तर काही तक्रार आलेली नाही आहे, पण डोमेस्टिक व्हायलन्सची जर कोणी तक्रार केली तर मात्र आम्हाला इमिजिएट ॲक्शन घ्यावी लागते। एखादी जखमी बाई कुठं दिसली असलं काही? नाही, बिलकुल नाही। पण डॅडी, तुम्ही हे सगळं का विचारताय? म्हणजे आम्ही विचारलेल्या प्रश्नांची तुम्ही फक्त उत्तरं द्यावीत म्हणून दिली ही थप्पी। माफ करा, अशी माणसं आम्हाला आवडतात। या आणि अहो एवढी वर्ष आम्ही इमानदारीने तुमची सेवा केली, तुम्ही निर्धास्त राहा। अशा प्रकारची जर कोणी बाई तक्रार करायला आली तर सगळ्यात आम्ही आधी तुम्हाला कळवू, मग तर झालं। येतो। या
डॅडी मी काय म्हणतोय मी एकदा सूर्याच्या घरी जाऊन आशाचा तपास लागतोय का बघून येऊ का? नाही म्हणजे आशा सूर्याला भेटायला जाणार हे नक्की असं मला वाटतंय. केलास तो कारनामा आहे का कमी आहे का? नसलेलं डोकं कशाला वापरतो? तिला माहिती आहे, चांगलं माहिती आहे. आपण तिला सगळ्यात आधी सूर्याच्या घरी शोधणार. ती तिथं येणं शक्यच नाही. मग तिला शोधायचं कुठं? आपण तिची जी काय अवस्था केली त्यावरून तिला हॉस्पिटलची गरज पडणार. आता ती इथून नेमकी कधी निसटली त्याचा काय अंदाज लागत नाही बा. तरी वेग कर, आजूबाजूच्या गावातल्या सगळ्या हॉस्पिटलमध्ये शोध घे. चालतंय डॅडी. जवळ ती सापडत नाही तोवर आमच्या जीवात जीव नसणार रे. बरं घ्या, जाऊन चौकशी करून ये जा. मॅडम काल रात्री 50शीतली एखादी बाई ॲडमिट झाली आहे का इथं? हो, पण त्यांच्या डिटेल्स तुम्हाला डॉक्टरांना विचाराव्या लागतील. तिकडेच डॉक्टर. ओ डॉक्टर, हां काल रात्री एका जखमी बाईची केस आली होती ना तुमच्याकडं, कुठं आहे ती? हो, पण तुम्ही कोण? मला अशा कोणालाही डिटेल्स देता येणार नाहीत. कुणाला बी कसं? मी त्यांच्या जवळचा नातेवाईक आहे. अच्छा, नाव काय आपलं? अहो मॅडम, मी त्यांना कधीपासून शोधतोय आणि तुम्ही प्रश्न कसलं विचारताय? मला त्यांना आत्ता बघायचे. चला मी दाखवते. या 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 आहेत बाई त्या. यांना ना अशक्तपणा आला होता. मी काय गोळ्या लिहून देते त्या तेवढ्या घेऊन या तुम्ही. आणि कालपासून साधारण ना 8,000 रुपये बिल झालं असेल. ते तेवढं रिसेप्शनशी. हो मॅडम थांबा, ह्या माझ्या कोणी नाहीत. हो का? पण हीच केस आहे माझ्याकडे. सॉरी बरं का. तुळजाचा संशय खरा ठरला. काय रे, तीच आहे का? वेगळीच कोणतरी बाई होती तिथं. डॅडी अहो आशा इथं पण नाही. हा कुठं कुठं शोधली तिला? आता कुठं शोधायचं? आसपासच्या गावात नाही, दवाखान्यात नाही. एक काम करा, त्या जेलरला लय पुळका होता तिचा, त्याच्याकडे मदत मागायला गेली का बघायला. बस 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 चल. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज